नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी वर्गातील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आज आपण कंपनीचे सभासद हे प्रकरण अभ्यासतो आहोत. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज की ज्यामध्ये घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक यांचा आपण यामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. स्वाध्याय देखील अभ्यासलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनीचे सभासद ही जी काही संकल्पना आहे, हे जे प्रकरण आहे हे यामध्ये समजावून घेत आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला सभासद अर्थ, सभासद विरुद्ध भागधारक किंवा सभासदत्वासाठीची पात्रता, सभासदत्वाचं संपादन, सभासदत्वाची संपुष्टता आणि सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी या सर्व प्रकारचे घटक या प्रकरणात अभ्यासायचे आहेत. साधारणतः सभासद जर म्हटलं तर कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये जी भागांची खरेदी करते आणि जी कंपनीची सभासद बनते, भागधारक किंवा कंपनीचे भागधारक आणि सभासद ह्या काही वेगवेगळ्या संकल्पना नाही आहेत. या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने आपण यापूर्वी लक्षात घेतलेल्या आहेत. परंतु सभासद आणि भागधारक ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे आपण यामध्ये लक्षात घेतो आहोत. हे या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. साधारणतः या सभासदांनी जी संस्था किंवा जी कंपनी निर्माण केलेली असते ही सभासदांमुळेच त्या ठिकाणी स्थापन झालेली असते. संस्थेशी संबंध असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना साधारणतः सभासद म्हणून संबोधलं जातं. आणि ही कंपनी किंवा संस्था ही सभासदांची असते, सभासदांनी निर्माण केलेली असते व सभासदांकरिताच त्या ठिकाणी ही कंपनी किंवा संस्था ही त्या ठिकाणी काम करते. आणि म्हणून सभासद ही संकल्पना आपण यामध्ये समजून घेत आहोत. आता सभासदाचा अर्थ जर लक्षात घेतला तर ज्या व्यक्तीचं नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदवण्यात आलं आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केलेलं आहे आणि जिचं नाव भागपेढीच्या किंवा त्याला आपण डिपॉझिटरी म्हणतो, भागपेढीच्या नाव नोंदवहीमध्ये लाभप्रद मालक म्हणून त्या ठिकाणी नोंदवलेला आहे अशी व्यक्ती म्हणजे सभासद. आता सभासद व्यक्ती अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचं नाव सभासद नोंदवहीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे अशी व्यक्ती ही सभासद असू शकते किंवा कोणतीही व्यक्ती की ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केलेलं आहे किंवा अशी व्यक्ती की जिचं नाव डिपॉझिटरी म्हणजेच भागपेढीच्या नोंदवहीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेला आहे अशी कोणतीही व्यक्ती की जी सभासद म्हणून ओळखली जाते. आता सभासद होण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही दोन प्राथमिक आवश्यकता आहेत तर त्यामध्ये पहिली आवश्यकता असणार आहे की कंपनीचे भाग विकत घेण्यासाठी लिखित करार ज्या व्यक्तीने कंपनीशी केलेला असो अशी व्यक्ती सभासद म्हणून ग्राह्य धरली जाते. आणि सभासद नोंदवहीमध्ये त्याच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंदणी त्या ठिकाणी करणं या दोन प्रकारच्या आवश्यकता या सभासदाकडे असणं गरजेचं आहे. सभासद नोंदवहीमध्ये ज्याच्या मान्यतेनुसार ज्याच्या नावाची नोंदणी करण्यात आली आहे अशी व्यक्ती ही सभासद म्हणून ग्राह्य धरली जाते. आता यामध्ये सभासद विरुद्ध भागधारक ही संकल्पना अभ्यासण्यापूर्वी सभासद नोंदवही म्हणजे काय की ज्या नोंदवहीमध्ये सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपामध्ये लिहून ठेवले असतात अशा वहीला सभासद नोंदवही म्हणून लक्षात घेतो आपण. सर्व सभासदांच्या ज्या नोंदी आहेत त्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदवल्या असतात. दुसरी संकल्पना आहे की भागपेढी. भागपेढी एक अशी संस्था की जिचे आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक किंवा अमूर्त स्वरूपामध्ये ठेवलेले असतात. उदाहरणार्थ NSDL किंवा CDSL या सर्व प्रकारच्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या काही प्रतिभूती आहेत, प्रतिभूती म्हणजे काय थोडक्यामध्ये जे कंपनीचे भाग आहेत, बंधपत्र आहेत किंवा कर्जरोखे आहेत यांना संयुक्तरित्या प्रतिभूती म्हणून लक्षात घेतलं तर त्याला सिक्युरिटीज म्हणतात. भागपेढी म्हणजे अशी संस्था की ज्याला आपण डिपॉझिटरी म्हणून देखील लक्षात घेऊ शकता. भागपेढी एक अशी संस्था आहे की जिचे आर्थिक प्रतिभूती किंवा ज्याच्या ज्या आर्थिक प्रतिभूती आहेत किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये त्या ठेवल्या असतात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये असलेल्या ज्या प्रतिभूती त्यांना आपण भागपेढी असं म्हणून लक्षात घ्यायचं आहे की त्यालाच डिपॉझिटरी म्हणून त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात अशी ही भागपेढी किंवा डिपॉझिटरी. ठीक आहे. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे की लाभप्रद मालक की ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आहेत अशा व्यक्ती किंवा अशी व्यक्ती
की ज्या व्यक्तींनी डिपॉझिटरीच्या माध्यमातून भागांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, प्रतिभूतींची खरेदी करून त्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत, अशा लाभप्रद मालक की ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आहेत. ज्या गुंतवणूकदार आहेत की ज्यांच्या प्रतिभूती किंवा ज्यांची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये गुंतवण्यात आलेली आहे, अशा प्रकारच्या व्यक्ती की ज्यांना लाभप्रद मालक म्हणून आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता यानंतरची जर संकल्पना आपण अभ्यासतो आहोत की सभासद विरुद्ध भागधारक. तर सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून सभासद बनते. कंपनी सभासद बनण्याचा हा एक परिचित व सोपा मार्ग आहे की ज्या अनुषंगाने सभासद होतो हे कंपनीकडनं त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला बहाल केला जातं. सर्व व्यावहारिक उद्देशाकरिता या व्यक्तीला सभासद किंवा भागधारक असं आलटून पालटून देखील संबोधण्यात येतं की जे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. की आपण जर विचार केला तर सभासद आणि भागधारक या दोन संकल्पना एकसारख्याच आहेत, एकसारख्याच व्यक्तीसाठी वापरण्यात येतात असं आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. परंतु काही वेळेला सभासद हा भागधारक किंवा उलटपक्षी भागधारक हा सभासद असेलच असं नाही, हे देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढील उदाहरणाच्या अनुषंगाने आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काही वेळेला सभासद आणि भागधारक या दोन संकल्पना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात येतात आणि त्यांचा अर्थ हा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळा घेतला जातो, हे आपण यातनं लक्षात घेऊ शकतो. म्हणजे पहिली संकल्पना जर आपण अभ्यासली तर एखादी व्यक्ती सभासद आहे परंतु भागधारक नाही, हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत की ते आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. साधारणतः घटनापत्रकासाठी सह्या देणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, साधारणतः कंपनीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला कंपनीला आपलं घटनापत्रक किंवा कंपनीची नोंदणी करायची असते त्या परिस्थितीमध्ये कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतात. परंतु त्या व्यक्ती भविष्यामध्ये कंपनीचे भाग खरेदी करतीलच असं नाही आणि म्हणूसाठी घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या कंपनीच्या सभासद असतात. पण जोवर त्यांना भाग वाटप केलं जात नाही तोपर्यंत त्या सभासद म्हणून तोपर्यंत त्या भागधारक म्हणून असतात, मात्र फक्त सभासद म्हणून असतात. म्हणजे या ठिकाणी घटनापत्रकासाठी सह्या देणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या कंपनीच्या सभासद असतात परंतु भागधारक नसतात, हे आपण यातनं लक्षात घेऊ शकता. त्यानंतर हमी रक्कम मर्यादित कंपनी की ज्याला आपण हमीने मर्यादित कंपनी असं जरी म्हटलं तरी चालेल, की या कंपनीकडे कोणतेही भांडवल नसतं आणि म्हणूनसाठी ते कंपनीचे सभासद हे कंपनीचे भागधारक नसतात. म्हणजे कंपनीचे जे सभासद आहेत की या हमीने मर्यादित कंपनी ज्या काय आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा भांडवल त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळे कंपनीचे सभासद हे भागधारक त्या ठिकाणी नसतात, कारण त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारची भांडवलाची विक्री त्या ठिकाणी केली जात नाही, भांडवल उभारणी केली जात नाही. त्यामुळे जे कंपनीचे सभासद आहेत ते सभासद हे भागधारक नसतात, हे देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. तिसरा मुद्दा जर आपण अभ्यासला की मूकसंमतीने सभासदत्व. आता मेंबरशिप बाय ॲक्विझन्स किंवा मेंबरशिप बाय इस्टॉपल असं जरी म्हटलं तरी चालेल. एखादी व्यक्ती जर स्वतःला सभासद म्हणून भासवत असेल आणि त्याच्या सभासदत्वाला मूकसंमती जर दिली जात असेल तेव्हा ती व्यक्ती भागधारक नसूनही सभासदत्वाच्या दायित्वाला जबाबदार धरली जाते. म्हणजे एखादी व्यक्ती भागधारक नसून देखील सभासद आहोत असं जर भासवत असेल, असं जर त्या ठिकाणी जाणीव निर्माण करून देत असेल तर अशा व्यक्तीला एक मूकसंमतीने सभासदत्व हे त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं आणि त्यामुळे अशा प्रकारची व्यक्ती अशा प्रकारची सभासद असते परंतु भागधारक नसते, हे देखील आपण लक्षात घेऊ शकता. नंतर भाग हस्तांतरणाच्या माध्यमातून देखील एखाद्या भाग हस्तांतरकाने भागांची विक्री केल्यानंतरही त्याचा जोपर्यंत सभासद नोंदवहीतून नाव काढलं जात नाही आणि हस्तांतरित नाव त्या जागी नोंदवलं जात नाही तोपर्यंत त्याचं जे काय नाव आहे ते कंपनी सभासदत्व किंवा कंपनीचे सभासद म्हणून त्या ठिकाणी कंपनीच्या नोंदवहीमध्ये सभासद नोंदवहीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. आणि म्हणून भाग हस्तांतर केल्यानंतर देखील जोपर्यंत हस्तांतरितीचं नाव, हस्तांतरिती म्हणजे ज्याच्या नावे भागांची विक्री करण्यात आली आहे किंवा ज्याच्या नावे भागांचं हस्तांतर करण्यात आलं अशा व्यक्तीला खरेदीदार किंवा हस्तांतरिती आपण म्हणून लक्षात घ्यायचं. आणि जी व्यक्ती भागांचं हस्तांतर करते ती हस्तांतरक म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि जी व्यक्ती भागांचं हस्तांतर करते ती भागांची विक्रेता म्हणून विचारात घेतली जाते. आणि ज्या व्यक्तीच्या नावे भाग हस्तांतर केला तर अशी व्यक्ती भाग हस्तांतरिती की ज्याला खरेदीदार म्हणून आपण लक्षात येतो. म्हणजे जोपर्यंत भागांचं हस्तांतरण केलं जातं तो आणि जोपर्यंत हस्तांतरितीचं नाव त्या भाग नोंदवहीमध्ये सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलं जात नाही तोपर्यंत हस्तांतरकच ही त्या ठिकाणी सभासद म्हणून ओळखले जाते, मात्र भागधारक म्हणून राहत नाही, हे यातनं लक्षात घ्यायचे. त्यानंतर सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्या कारणास्तव देखील मृत सभासदाचं नाव किंवा मृत सभासदाचे जे भाग त्याच्या कायदेशीर वंशज किंवा वारसाकडे संक्रमित केले जातात. अशावेळी मृत सभासद हा कंपनीचा भागधारक नसतो, पण भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा सभासद असतो. म्हणजे जर एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नावे असलेले जे भाग आहेत ते त्याच्या वारसाकडे संक्रमित होईपर्यंत तो मात्र कंपनीमध्ये काय असतो, सभासद हा म्हणून ग्राह्य धरला जातो, मात्र तो भागधारक नसतो, हे यातनं लक्षात घेऊ शकता.
आणि जर एखादा सभासद जर दिवाळखोर झाला, दिवाळखोर याचा अर्थ एखादा सभासद कर्जबाजारी झाला असेल आणि त्याला संस्थेची किंवा कंपनीची देयता किंवा देणी देण्यासाठी जर त्याच्याकडे काहीच मालमत्ता नसेल, स्वतःची जी संपत्ती नसेल, मालमत्ता नसेल आणि तो कर्जबाजारी असेल, तर अशा प्रकारची व्यक्ती की ज्याला दिवाळखोर म्हणून आपण लक्षात घेतो. त्याला आपण इनसॉल्वंट पर्सन म्हणून देखील, इनसॉल्वंट मेंबर म्हणून देखील लक्षात घेतो की सभासद जर दिवाळखोर झाला असेल तर जेव्हा सभासद दिवाळखोर होतो तेव्हा न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकृत व्यक्तीच्या नावाने भाग संक्रमित होतात. अशावेळी दिवाळखोर व्यक्ती भागधारक नसून देखील तिचं सभासदत्व हे सुरूच राहतं. अशा पद्धतीने एखादी व्यक्ती ही सभासद आहे परंतु भागधारक नाही, हे या मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेतलं. आणि याचा पुढचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर एखादी व्यक्ती भागधारक आहे परंतु सभासद नाही हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्यामध्ये जी हस्तांतरित आहे की जी भाग विकत घेणारी आहे की जी एखाद्या भागधारकाकडनं, एखाद्या विद्यमान भागधारकाकडनं भागांची खरेदी करते आणि अशी व्यक्ती की जी भाग हस्तांतरित म्हणून ओळखली जाते. भागधारक दिवाळखोर झाल्यावर न्यायालयाने नियुक्त केलेली अधिकृत व्यक्ती किंवा भागधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याचा कायदेशीर वारस की जे अशा व्यक्ती ज्या भागधारक आहेत परंतु कंपनीच्या सभासद नाहीत, म्हणजे भागधारक आहे परंतु सभासद नाही ही जर संकल्पना आपण लक्षात घेतली तर जो हस्तांतरित आहे किंवा भागधारक आहे ते दिवाळखोर झाल्यानंतर त्यांच्या अधिकृत व्यक्तीकडे या प्रकारचे भाग हस्तांतरित केले जातात किंवा एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाकडे या प्रकारचे भाग हस्तांतरित केले जातात. अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्या भागधारक असतात परंतु कंपनीच्या सभासद नसतात, हे आपण यातनं लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीने भागधारक आहे परंतु सभासद नाही ही संकल्पना आपण यामध्ये लक्षात घेतली. म्हणजे कंपनीचे सभासद आणि भागधारक ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ही आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. या अनुषंगाने आपल्याला कंपनीचे सभासद आणि भागधारक या संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे यातनं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासतो आहोत सभासदत्वासाठीची पात्रता. ती असेल पुढील प्रमाणे. सभासदत्वासाठीची जी पात्रता जर लक्षात घेतली तर भागांची खरेदी करणं म्हणजे एखादा करारनामा करण्यासारखंच आहे. म्हणजे करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा संस्था आहेत त्या कंपनीच्या सभासद होऊ शकतात, हे आपण लक्षात घेऊ शकता. आणि म्हणून या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदींचा संदर्भ देखील देण्यात आलेला आहे. कंपनी कायद्याच्या तरतुदी, घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सभासद म्हणजे अशी व्यक्ती की जी करार करण्यासाठी किंवा करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणारी व्यक्ती किंवा संस्था, अशा अर्थाने आपण सभासद या संकल्पनेचा अर्थ लक्षात घेऊ शकता. साधारणतः सभासद होण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था या सभासद होऊ शकतात. त्यामध्ये व्यक्तिपरत्वे किंवा व्यक्ती पातळीवर जर आपण बघितलं तर कोणत्या व्यक्ती सभासद होऊ शकत नाहीत हे जर आपण लक्षात घेतलं तर यामध्ये अज्ञान व्यक्ती, ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला कंपनीत सभासद होता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दिवाळखोर जर व्यक्ती असेल, दिवाळखोर व्यक्ती की जी व्यक्ती कर्जबाजारी आहे, ज्या व्यक्तीला कर्ज देताना किंवा कर्जाची परतफेड करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नाही आहे, अशी व्यक्ती जर असेल, दिवाळखोर व्यक्ती जर असेल तर दिवाळखोर व्यक्तीला देखील त्या ठिकाणी सभासदत्व त्या ठिकाणी मिळत नाही. त्या व्यक्तीचं देखील जे दिवाळखोर व्यक्तीचं सभासदत्व आहे की जे लाभप्रद अधिकार आहेत ते अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचं सभासदत्व देखील त्या ठिकाणी संपुष्टात येतं. एखादी मानसिक मनोरुग्ण आहे किंवा मानसिक असंतुलन असणारी जी काही व्यक्ती आहे ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्यास देखील ही व्यक्ती अपात्र असते, पात्र नसते. आणि एखादी विदेशी नागरिक जर असेल तर विदेशी नागरिक ही त्या ठिकाणी कंपनीची सभासद होण्यास त्या ठिकाणी पात्र असते. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व या प्रकारची विदेशी नागरिक जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते. साधारणतः फेमा म्हणजे काय की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 या अंतर्गत ज्या प्रकारची व्यक्ती की जी विदेशी नागरिक आहे की जी या कंपनीची एक सभासद बनवू शकते, तर अशा पद्धतीने अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती, मानसिक असंतुलन असणारी व्यक्ती या प्रकारच्या व्यक्ती की ज्या कंपनी सभासद बनू शकत नाहीत, मात्र विदेशी नागरिक जर असेल तर ती कंपनीची सभासद बनू शकते, हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच संस्था पातळीवर जर आपण लक्षात घेतलं तर कंपनी जी आहे,
कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्याकारणाने तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीशी करार करता येतो. दुसऱ्या कंपनीचं सभासदत्व या कंपनीला त्या ठिकाणी बाळगता येतं, परंतु त्याकरिता घटनापत्रकामध्ये तरतूद असणं देखील आवश्यक असतं आणि मात्र ती स्वतःच्याच कंपनीमध्ये मात्र गुंतवणूक करू शकत नाही. म्हणजे कंपनी जर विचारात घेतली तर कंपनी इतर कोणत्या कंपन्याची सभासद होऊ शकते, मात्र कंपनी स्वतःच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. हे आपण संस्था पातळीवर यामध्ये लक्षात घ्यायचे. सहकारी संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचं सभासद होता येतं. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर ही एक ज्युरिस्टिक व्यक्ती असल्याकारणाने कंपनीची सभासद बनू शकते. मर्यादित दायित्व असणारी भागीदारी संस्था ही ज्युरिस्टिक व्यक्ती असल्यामुळे तिला कंपनीची सभासदत्व त्या ठिकाणी मिळवता येतं, सभासदत्व मिळू शकतं. हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था किंवा हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय संस्था यांच्या बाबतीत एक सभासदत्वाला कायदा मनाई करत नाही, मात्र भागांची नोंदणी जी आहे ही या हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसायातील जो कर्ता आहे त्याच्या नावाने त्या ठिकाणी केली जाऊ शकते. मात्र हिंदू अविभक्त कुटुंब या संस्थेच्या सभासदाला कायदा मनाई त्या ठिकाणी करत नाही, एवढं मात्र लक्षात घ्यायचं. मात्र कर्त्याला मात्र या प्रकारच्या कंपनीचं सभासदत्व हे मिळवता येतं. भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये देखील की ही एक नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे भागीदारी संस्था ही नोंदणीकृत संस्था नाही आहे. भागीदारी संस्था ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये त्याची नोंदणी करणं सक्तीचं आहे, मात्र इतरत्र त्या भागीदारी संस्थेची नोंदणी करणं गरजेचं नाही, आवश्यक नाही आहे. आणि त्यामुळे ही भागीदारी संस्था एक नोंदणीकृत संस्था नसल्याकारणाने कंपनीचे सभासद बनू शकत नाही. पण भागीदारी संस्थेच्या भागधारकांच्या किंवा भागीदारी संस्थेच्या भागीदारांच्या नावाने भागधारक कंपनीला किंवा या भागीदारी संस्थेच्या भागधारकांना करता येऊ शकतात. आणि म्हणसाठी भागीदारी संस्था भागधारक किंवा सभासद बनू शकत नाही, मात्र भागीदारी संस्थेतील जे भागीदार आहेत ते मात्र कंपनीचे भाग धारण करू शकतात. हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. आणि शेवट म्हणजे की विश्वस्त संस्था, नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर विचार केला तर अल्पवयीन सभासद अल्पवयीन व्यक्ती असेल तर ती सभासदत्वास अपात्र असते. दिवाळखोर व्यक्ती आहे ती देखील कंपनी सभासदत्वास अपात्र असते. मानसिक असंतुलन व्यक्ती जी आहे ती देखील कंपनीच्या सभासदत्वास अपात्र मानली जाते. विदेशी नागरिक जर असेल तर ही व्यक्ती एक कंपनीच्या सभासदत्वास पात्र असते. हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता जर असेल तर तो देखील या कंपनीच्या सभासदत्वास पात्र असतो. सोबतच कंपनी ही देखील कंपनी सभासदत्वास पात्र असते. सहकारी संस्था, मर्यादित भागीदारी संस्था आणि विश्वस्त संस्था या कंपनी सभासदत्वास पात्र असतात संस्थात्मक पातळीवरती. मात्र हिंदू अविभक्त कुटुंब किंवा भागीदारी संस्था या मात्र या कंपनी सभासदत्वास पात्र नसतात. मात्र अविभक्त हिंदू कुटुंबातील कर्ता आणि भागीदारी संस्थेचे भागीदार हे मात्र कंपनीचे सभासद होऊ शकतात. यातनं आपण लक्षात घेऊ शकता. आता या पद्धतीने कंपनीचे सभासदत्वाचे जे काही निकष आहेत ते आपण यामध्ये लक्षात घेतलेत की कंपनीच्या सभासदत्वासाठीची जी काय पात्रता आहे ती व्यक्ती पातळीवर किंवा संस्था पातळीवर काय असावी हे आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. आता पुढील मुद्दा जर आपण अभ्यासला, सभासदत्वाचे संपादन, म्हणजे सभासदत्व जर मिळवायचं असेल तर ते कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतं हे आपण यामध्ये लक्षात घेणार आहोत. साधारणतः सभासदत्वाचे संपादन करताना पहिला जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर घटनापत्रकाची सदस्यता घेऊन सभासदत्व संपादित करता येऊ शकतं. कंपनीच्या घटनापत्रकावर सही करणाऱ्या किमान व्यक्ती व या कंपनीच्या सभासद बनतात. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7, खाजगी कंपनीसाठी किमान 2 आणि जर एक व्यक्ती कंपनी जर असेल तर किमान 1 सभासद अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावर सहाय्य करण्यासाठी आवश्यक असतात. खरं तर हे सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनसाठी कंपनीचे जे घटनापत्रक आहे घटनापत्रकावरती सदस्यता घेऊन कंपनीचं सभासदत्वही संपादित केलं जाऊ शकतं. हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बसतोय. दुसरा मुद्दा असणार आहे की भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने, म्हणजे ज्या वेळेला भागांची खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्ती इच्छुक आहेत अशा व्यक्ती भागांची खरेदी करून कंपनीचे सभासद त्या ठिकाणी बनू शकतात. साधारणतः तिसरा देखील मुद्दा आहे की अभौतिक स्वरूपामध्ये भाग धारण करणं, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये भागांचं त्या ठिकाणी भागांचं जे लाभप्रद मालक म्हणून त्या ठिकाणी एक डिपॉझिटरीच्या माध्यमातून
एक अभौतिक स्वरूपातील भाग धारण करणं या माध्यमातून देखील कंपनीचं सभासदत्व हे संपादित केलं जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले जे भागपेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले जे भाग असतात, अशी व्यक्ती ही कंपनीची सभासद होऊ शकते. अभौतिक स्वरूप याचा अर्थ असा की आर्थिक प्रतिभूती ज्या आहेत की ज्या भौतिक किंवा कागदपत्र स्वरूपात धारण न करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणं, त्याला अभौतिक स्वरूपामध्ये किंवा डिमटेरियलाइज्ड या पद्धतीचा त्याचा अर्थ लक्षात घेऊ शकता. म्हणजे डिमटेरियलाइज्ड पद्धतीने देखील भागांचं संपादन हे सभासद करून त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारू शकतात किंवा सभासद त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर भाग हस्तांतरण करून देखील एखाद्या व्यक्तीला सभासदत्व त्या ठिकाणी हस्तांतरित किंवा त्या ठिकाणी मिळवता येतं. एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भागांची खरेदी केली आणि ही हस्तांतरणाची जी विनंती आहे ही कंपनीने जर मान्य केली तर ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. या पद्धतीने भाग हस्तांतरण करून देखील एखादी हस्तांतरित आहे तिला देखील या ठिकाणी कंपनीचं सभासदत्व प्राप्त होऊ शकतं. भाग संक्रमणामुळे देखील एक कंपनीचं जे सभासदत्व आहे ते त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. भाग संक्रमण होता साधारणतः सभासदाच्या मृत्यूमुळे, सभासदाच्या दिवाळखोरीमुळे किंवा सभासदाचं जर एखादं मानसिक असंतुलन जर बिघडलं असेल तर अशा कारणांमुळे त्या ठिकाणी कायद्याअंतर्गत जे भागांचं हस्तांतरण होतं त्याला भाग संक्रमण म्हणून ओळखलं जातं. आणि सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस असेल त्याच्याकडे त्याचे भाग संक्रमित होतात. दिवाळखोर जर एखादी व्यक्ती झाली असेल तर अधिकृत व्यक्तीकडे त्याचे भाग संक्रमित होतात. आणि जर एखादी व्यक्ती मानसिक असंतुलनाने जर त्या ठिकाणी किंवा मनोरुग्ण म्हणून जर घोषित केली गेली असेल तर तिचे जे सर्व भाग आहेत हे प्रशासकाकडे त्या ठिकाणी वर्ग होतात. याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदाची जागा यामध्ये घेते. तर या पद्धतीने सभासदत्व हे भाग संक्रमणामुळे देखील त्या ठिकाणी मिळवता येतं. सोबतच एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती, साधारणतः एखादी एक व्यक्ती कंपनी आहे आणि त्या एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा जर मृत्यू झाला तर घटनापत्रकामध्ये ज्याचं नाव नामनिर्देशित केलेलं आहे तो कंपनीचा मालक म्हणून ओळखला जातो की तोच कंपनीचा सभासद म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. म्हणून एक व्यक्ती कंपनी नामनिर्देशित व्यक्ती देखील या ठिकाणी कंपनी सभासद होऊ शकते. कंपनीचा सभासदत्व संपादन करू शकते. संपादन करणं किंवा संपादित करणं याचा अर्थ मिळवणं, प्राप्त करणं असा अर्थ होतो. आणि मुखसंमतीने सभासदत्व साधारणतः ज्या व्यक्तीचं नाव सभासद नोंदवहीमध्ये चुकून प्रविष्ट झालं आहे अथवा तो सभासद असल्याचा जर भासत असेल किंवा जाणून बुजून आपलं नाव नोंदवहीमध्ये राहू देत असेल तर किंवा अशी जी काही व्यक्ती आहे की अशा व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यापासून रोखलं जातं. अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी मात्र सभासद म्हणून जबाबदारी धरली जाते. यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून एखाद्या मुकसंमतीने एखाद्या व्यक्तीला सभासदत्व जर त्या ठिकाणी दिलं जात असेल आणि कंपनी जर त्या ठिकाणी त्याला सभासदत्व नाकारण्यापासून जर रोखलं जात असेल कंपनीकडनं तर अशा कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला मात्र सभासद म्हणून या व्यक्तीला जबाबदारी धरला जातं आणि यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने सभासदत्व संपादनाची जी काही विविध माध्यमं आहेत, विविध मार्ग आहेत, कोणकोणत्या पद्धतीने सभासदत्व संपादित केलं जाऊ शकतं हे आपण या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये सभासदत्वाची जी संपुष्टता आहे ती अभ्यासणार आहोत की सभासदत्वाची जी संपुष्टता आहे किंवा सभासदत्वाला जो विराम आहे किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची जी काही कारणं आहेत ही कोणकोणत्या पद्धतीने आपण यामध्ये अभ्यासणार आहोत किंवा सभासदत्वाची संपुष्टात येण्याची कारणं कोणती आहेत ही आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. निश्चितपणे सभासद ही संकल्पना तुम्हाला यामध्ये समजली असेल. सभासदत्वाची जी पात्रता आहे किंवा सभासदत्व संपादन करण्याची जी काही वेगवेगळ्या प्रकारची मार्ग आहेत ती देखील आपण या लेक्चरमध्ये अभ्यासली आहेत. निश्चितपणे आपल्याला या पद्धतीने सभासद ही संकल्पना योग्य पद्धतीने समजली असेल याची अपेक्षा आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत सभासदत्वाची संपुष्टता. तोपर्यंत धन्यवाद.